टम्म फुगलेली खुसखुशीत करंजी ही पहा। तुम्ही हिचा आवाज ऐकू शकता, एकदम खुसखुशीत अशी। ही दिसायला जितकी सुरेख आहे तितकीच खायला पण चविष्ट आणि चवदार। खोबर व रव्याच्या सारणाने गच्च भरलेली, पाहता क्षणीच खावीशी वाटणारी। एक करंजी कधी संपली कळायच्या आतच दुसरी अलगद हातात कधी आली हे पण समजणार नाही, इतकी चवदार आणि चविष्ट अशी ही करंजी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची याच्या काही ट्रिक्स आणि टिप मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व बेल आयकॉनवरती क्लिक करायला पण बिलकुल विसरू नका। थँक्यू। आता अगोदर आपण करंजीचं सारण म्हणजे भाखूर बनवून घेऊ। त्यासाठी एका कढईमध्ये कढई गरम करून त्यामध्ये 2 चमच तूप टाकून घेऊ। हे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये पाव वाटी हा रवा टाकू। रवा हा आपणाला बारीक घ्यायचा आहे। जर सारणासाठी तुम्हाला रवा आणि खोबर हे प्रमाण अर्धा घ्यायचं असेल तर तुम्ही तसंही घेऊ शकता, किंवा मग रवा जास्त आवडत असेल तर रवा जास्त घेऊ शकता, किंवा मग जर खोबर जास्त आवडत असेल तर खोबर पण जास्त घेऊ शकता। तर आता हे एकदम सोनेरी कलरचा होईपर्यंत हा रवा आपणाला एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। हे पहा, याचा कलर असा बदललेला आहे। आता यामध्येच 1 वाटी खोबर भाजून घेऊ। याचा पण कलर असा सोनेरी होईपर्यंत याला पण आपणाला भाजून घ्यायचा आहे। रवा आणि खोबर भाजल्यामुळं आपलं हे करंजीचं जे सारण आहे म्हणजेच भाखूर हा जास्त काळ टिकल्या जातो व आपल्या ह्या करंज्या पण जास्त दिवस चांगल्या राहतात, म्हणजे आपली करंजी खाऊट नाही लागत। त्यासाठी ह्या खोबर आणि रवा आपणाला असा छान एकदम गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता हे खोबर आणि हा भाजलेला रवा आपण याला गार करायला ठेवून देऊ। या रव्याला आणि खोबऱ्याला गार झाल्यानंतरच आपणाला याच्यामध्ये साखर टाकायची आहे। जर आपण गरम असताना साखर टाकली तर त्या साखरेचं पाणी सुटेल आणि आपलं हे सारण खुसखुशीत नाही राहणार, म्हणून गार होऊ द्यायचं आहे। आता करंज्यासाठी आपणाला ज्या लाट्या लागणार आहे म्हणजे पारी, त्यासाठी आपणाला इथे 1 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि पाव वाटी रवा घ्यायचा आहे। रवा हा लहानच घ्यायचा आहे आणि 1 चमच मीठ घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घेऊ शकता आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं। इथे 3 ते 4 चमच तूप लागणार आहे लाट्या खुसखुशीत होण्यासाठी। तर या तुपाला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। हे अगोदर आपण चमचने मिक्स करून घेऊ। याच्या छोट्या छोट्या गोळे किंवा गाठी नाही राहणार, अशा पद्धतीने हे छानसं असं स्मॅश करून घ्यायचं आहे। आणि आता आपण याला हाताने मिक्स करून घेऊ। चांगल्या पद्धतीने हे पीठ आणि हे तूप व्यवस्थित एकजीव होईल असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे पहा, असं हातात आपण घट्ट पकडल्यानंतर याचा छोटासा उंडा तयार होईल इतपत याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पीठ मळण्यासाठी आपणाला कोमट पाणी लागणार आहे। मी हे 1 वाटी पाणी कोमट करून घेतलेलं आहे। तर पाणी हे आपणाला आवश्यकतेनुसारच टाकायचं आहे, थोडं थोडं करून टाकायचं आहे, पाणी एकदाच नाही टाकायचं। करंजीचं सारण भरण्यासाठी आपणाला त्याच्या लाट्या ह्या खूप पातळ पिठाच्या नाही आणि खूप घट्ट पिठाच्या नाही, अशा मध्यम पिठाच्याच बनवायच्या आहेत। पीठ जर तुम्ही पातळ कराल तर मग आपल्या करंज्या ह्या एकदम नरम पडतील, आणि पीठ जर तुम्ही खूपच घट्ट ठेवाल तर मग आपली करंजी कडक पण होईल। त्यामुळे त्याचं पीठ हे पहा असं मऊसूत एकदम लुसलुशीत असं छान मळून घ्यायचं आहे। हे पहा, असं हातावरती घेतल्यानंतर एकदम सॉफ्ट जाणवलं पाहिजे, असं छान मळून घ्यायचं।
आता हे पीठ मऊ होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। त्यासाठी आपण हाताला थोडंसं तूप लावून घेऊ आणि ह्या पिठाला असं हातावरती थोडंसं मळून घेऊ आणि हे पीठ 1 तासासाठी आपण एका अशा डब्यामध्ये ठेवून देणार आहे। पिठाला जर तुम्ही वरती ठेवाल तर ते खूप कोरडं पडून जाईल, म्हणून अशा एका डब्याचं असं झाकण लावून 1 तासासाठी याला मऊ होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता आपण याचं सारण तयार करून घेऊ। हे आपलं खोबर आणि हे रव्याचं जे मिश्रण आहे ते गार झालेलं आहे। तर आता हे एका अशा भांड्यामध्ये आपण काढून घेऊ आणि याला मिक्स करू। रव्याच्या गाठी वगैरे असतील तर त्या आपण सगळ्या मिक्स करू आणि यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणते पण तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि 1 चम्मच विलायची जायफळीची पूड टाकायची आहे आणि 1 वाटी पिठी साखर टाकायची आहे। आता हे चांगल्या पद्धतीने व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊ। हे पहा किती छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे। आता हे ज्या वेळेला सारण आपण करंजीमध्ये टाकू त्यावेळेला ते थोडंसं कोरडं जाणवतं रव्यामुळं, म्हणून आपण याच्यामध्ये 1-2 चम्मच दूध टाकून घेऊ। याच्यामुळं थोडासा एक सॉफ्टनेसपणा येतो ह्या सारणाला आणि ते ज्या वेळेला आपण लाटीमध्ये टाकलं ना तर ते सगळीकडे पसरल्या नाही जाणार, त्यामुळं थोडंसं दूध टाकायचं आहे। आता 1 तासानंतर आपण पाहू हे आपलं पीठ कसं झालेलं आहे। हे पहा एकदम मऊसूत असं झालेलं आहे हे पीठ। तर आता याला परत आपण 1-2 मिनिटासाठी असंच हातावरती थोडंसं मळून घेऊ, थोडासा अजून सॉफ्टनेसपणा येण्यासाठी। आणि याचे असे हे 2 भाग बनवायचे आणि याचा असा एक लांबट उंडा बनवायचा आणि लाटीसाठीचे आपण याचे आता छोटे छोटे उंडे बनवून घेऊ। असे चाकूने 1-1 इंच अंतर ठेवून हे असे आपणाला उंडे बनवून घ्यायचे आहे। आता हे सर्व असे उंडे बनवून घ्यायचे आणि त्यातला आता एक आपण उंडा घेऊ आणि याची लाटी तयार करू। हे पहा असा गोल गोल असा छान उंडा बनवायचा आणि आता हे बाकीचे जे बनवलेले आहे आपण त्या डब्यामध्येच ठेवून देऊ, कारण वरती जर ठेवला आपण तर ते परत कोरडे पडतील। आता याला थोडंसं मैद्याचं पीठ लावायचं आहे किंवा मग तुम्ही थोडंसं तुपाचा हात पण लावू शकता आणि हे गोल गोल छान असं लाटून घ्यायचं। आता ही लाटी पण आपणाला अशी खूपही जाड आणि खूपही पातळ अशी नाही ठेवायची। आता हे पहा अशी छान अशी मध्यम आकारातली बनवायची। इथे माझ्याकडे हा करंजीचा साचा आहे। तर आता यामध्ये आपण ही आपली लाटी ठेवून देऊ। ही अशी चांगल्या पद्धतीने ठेवायची, म्हणजे हे आपल्या हा करंजीचा जो आकार आहे तो चांगल्या पद्धतीने येईल अशी ही व्यवस्थित ठेवून द्यायची मध्यभागी। आणि आपण ज्या वेळेला करंजी बनवतो त्यावेळेला तिच्या ज्या ह्या कडा असतात त्या कधी कधी कोरड्या पडतात, म्हणून आपणाला हे साईडने असं थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे। यामुळे आपण ज्या वेळेला आपल्या करंजीमध्ये हे सारण भरू तळतेवेळेस कधी कधी काय होतं हे सारण असं फुटून बाहेर येतं, म्हणून करंजीमध्ये एक ओलावा राहण्यासाठी आणि त्याच्या ह्या कडा पॅक राहण्यासाठी हे आपणाला असं थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे। आणि आता हे या साच्याने आपण असं थोडंसं प्रेस करून घेऊ, यामुळे करंजीला एक छानसा असा आकार येईल। करंजीमध्ये सारण हे आपणाला आपण बनवलेल्या त्या लाटीमध्ये जितकं बसेल तितकंच टाकायचं आहे, खूप जास्तही नाही आणि खूप कमी पण नाही, 1-2 चम्मच इतकं टाकायचं आहे। आता हे पहा असा छानसा आपल्या करंजीचा आकार तयार आहे। तर आता बाकी सर्व त्या उंड्याच्या आपणाला अशाच सर्व ह्या करंज्या करून घ्यायच्या आहेत। हे पहा ह्या अशा मी सर्व बनवून घेतलेल्या आहे। या सर्व आता आपण तळून घेऊ। आता एका कढईमध्ये मध्यम हीटवरती आपणाला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा थोड्या थोड्याशा करंज्या सोडायच्या आहे, एकदमच खूप नाही टाकायच्या। आणि आता हे पहा त्यात टाकल्यानंतर थोड्या वेळाने कशा यांना पलटायची पण गरज नाही, त्या स्वतःच अशा
पलटल्या जातात. म्हणजे याचा अर्थ की आपल्या करंज्या ह्या एकदम परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती हे जे बबल्स आलेले आहेत म्हणजे आपली करंजी एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे. गोल्डन कलर येईपर्यंत ह्या अशा सर्व करंज्या आपणाला तळून घ्यायच्या आहेत. करंज्या बनवते वेळेस छोट्या छोट्या ट्रिक्स आणि छोट्या छोट्या टिप्सचा जर चांगल्या पद्धतीने आपण वापर केला तर आपल्या करंज्या ह्या एकदम अशा टम्म भरलेल्या, खुळखुळ्या नाही, एकदम खुसखुशीत अशा नक्की तयार होणार. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.